नमस्कार विद्यार्थी मित्रों, अरुण नरके फाउंडेशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत असो। काल 21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये राज्यघटना या विषयावरती आयोगाने विचारलेल्या प्रश्नासंदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्या संदर्भात संभाव्य उत्तर तालिका सुद्धा आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। तर सर्वप्रथम मी आपल्याला प्रश्नांचं स्वरूप कसं असतं किंवा प्रश्न कसे आलेत त्या संदर्भात सविस्तर चर्चा आपण करू। त्यामध्ये बघा की पहिला एक प्रश्न आलेला आहे, जवळपास 16 प्रश्न यामध्ये आयोगानं राज्यघटना या विषयावरती विचारलेले आहेत। म्हणजे मागील परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ह्या परीक्षेला थोडेसे जादा क्वेश्चन त्यांनी राज्यघटना टॉपिकवरती विचारलेत आणि त्यामध्ये सुद्धा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधार घेऊन मुख्य परीक्षेचे काही टॉपिक्स यामध्ये तुम्हाला त्यांनी काय केलं की प्रश्नांच्या स्वरूपात विचारलेले आहेत। तर त्यामध्ये बघा, त्यात पहिला क्वेश्चन आहे ते मंत्रिमंडळ सचिवालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे। या संदर्भात त्यांनी 4 पर्याय दिले आहेत। त्या 4 पर्यायापैकी विधान सत्य कोणते आहे आपल्याला विचारलेलं आहे। त्यामध्ये पहिला पर्याय ते इसवी सन 1950 मध्ये स्थापना करण्यात आली मंत्रिमंडळ सचिवालयाची। दुसरा पर्याय ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करते। तिसरा पर्याय ते रेषा संघटन लाईन एजन्सी आहे आणि चौथा पर्याय ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून कार्य करते। आता यामध्ये जर बघितलं तर मंत्रिमंडळ सचिवालयाची स्थापना ही खऱ्या अर्थानं 1949 मध्ये प्रायोगिक तत्वावरती केली होती, पण त्याची सुरुवात 1954 मध्ये झालेली। म्हणजे याचा अर्थ पहिला जो पर्याय 1950 हा त्यामध्ये चुकीचा दिसून येतो। दुसरा महत्त्वाचा ते पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात। म्हणजे मंत्रिमंडळ सचिवालयात पूर्ण पंतप्रधानांच्या अखत्यारीत असतात। पंतप्रधानांच्या विचाराशी, त्यांच्या सल्ल्याशी, निर्णयाशी त्यांची सल्लामसलत होत असते, त्यामुळे पंतप्रधानांच्याच मार्गदर्शनाखाली ही सचिवालय काम करत असतं। तिसरा आहे ते रेषा संघटन एजन्सी आहे। रेषा संघटन एजन्सी मार्फत ते काम करू शकत नाही, म्हणजे एकसारखा त्यांचा विचार विनिमय नसतो, चर्चा मार्गदर्शन याच्या संदर्भात ते विचार करत असतात। आणि त्यानंतर ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून काम करतात। म्हणजे केंद्र सरकारला योग्य वेळी योग्य पद्धतीने सल्ला देणे, निर्णय देणे, अंमलबजावणी करणे त्यांचे हे काम मंत्रिमंडळ सचिवालयाचं असतं। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे बरोबर उत्तर ते बी आणि डी पर्याय आहे। म्हणजे ते पंतप्रधान मार्गदर्शनाखाली काम करतात आणि डी पर्याय ते केंद्र सरकारमध्ये मुख्य समन्वयक म्हणून काम करतात। त्यानंतरचा प्रश्न आहे तो खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा। त्यामध्ये विधान 1 आहे, भारतात घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते। पर्याय बी आहे, अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते। तिसरा पर्याय तो स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही। आणि चौथा पर्याय ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो। आता यामध्ये जर बघितलं तर यामध्ये पहिला पर्याय असा सांगतो की भारतात घटनादुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्वपरवानगीने संसदेमध्ये मांडले जाऊ शकते। हा पर्याय चुकीचा आहे, कारण घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घ्यायची आवश्यकता नाही आहे। घटनादुरुस्ती विधेयक कोणत्याही सभागृहामध्ये प्रथम मांडलं तरी चालू शकतं, त्यामुळं हे विधेयक मांडल्यानंतर मग राष्ट्रपतींची परवानगी घेता येऊ शकते। त्यामुळे पहिला पर्याय यामध्ये काय आहे की चुकीचा आहे। दुसरा पर्याय, अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्तीस किमान 2/3 घटक राज्याच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते। आता अमेरिकेमध्ये सुद्धा भारतात जशी घटनादुरुस्ती पद्धत आहे, साधं बहुमत, विशेष बहुमत आणि विशेष बहुमत प्लस निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांची मान्यता, तशाच पद्धतीने अमेरिकेमध्ये सुद्धा घटनादुरुस्ती पद्धती आहे। फक्त इथं वाक्यामध्ये प्रश्नांचा प्रॉब्लेम असा आहे की अमेरिकेत प्रत्येक घटनादुरुस्ती ही किमान 2/3 घटक म्हणजे घटक राज्याच्या म्हणजे विशेष बहुमतानं घेतात असं म्हणता येऊ शकत नाही। त्यामुळे प्रत्येक ह्या शब्दामुळे काय झालं की ह्या प्रश्नाचं उत्तर काय झालं की चुकीचं आलेलं आहे। त्यानंतर तिसरा पर्याय जो स्वित्झर्लंडमध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येऊ शकत नाही, हे वाक्य बरोबर आहे। कारण का, स्वित्झर्लंडच्या संघराज्य पद्धतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तेथील जे कार्यकारी मंडळामध्ये काम करणारी सदस्य असतात ते सार्वमत घेतल्याशिवाय कुठलाही ठराव त्यामध्ये पास करू शकत नाहीत। आणि त्यामुळे ही पद्धत जगभरामध्ये ठराविक देशामध्ये अवलंबलेली आहे, त्यामध्ये स्वित्झर्लंड हा एकमेव देश त्यामध्ये म्हणायला काय हरकत नाही। आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियात राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांनी पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो, हे वाक्य इथं बरोबर आहे। आणि त्यांच्यामध्ये असणारं वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह आहे, त्याच्यामध्ये दोन्ही सभागृहांना पूर्ण बहुमतानं ते एखादं विधेयक पास केल्यानंतरच ते कायद्याद्वारे काय करतात की पारित करता येऊ शकतं। म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये सी आणि डी हा पर्याय तिथं योग्य ठरू शकतो। त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, लोकसभेच्या सभापतींच्या स्थानासंबंधी खालील विधाने विचारात घ्या। तर विधान त्यामध्ये बघा, पहिला आहे तिचे वेतन आणि भत्ते भारताच्या संचित निधीवर भारित केले जातात। त्यानंतर दुसरं विधान आहे तिला समान मत विभागणी शिवाय मत देता येत नाही।
तिसरं आहे ते त्यास तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. आणि चौथं आहे ते त्याचे स्थितीस्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. आता यामध्ये योग्य विधाने म्हणजे बरोबर विधाने विचारलेत. आता यामध्ये जर बघितलं तर भारतामध्ये जे काही महत्त्वाचे पदाधिकारी आहेत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती असतील, पंतप्रधान, मंत्रिमंडळ असेल, संसद सदस्य असतील किंवा लोकसभा सभापती असतील, उपसभापती असतील, यांचे वेतन जे आहे ना ते वेतन भारताच्या संचित निधीवरती भरत असतं. त्यातून ते वेतन दिलं जातं. म्हणजे हे वाक्य काय आहे की बरोबर आहे. आणि दुसरं आहे त्यास तिला समान मत विभागणीशिवाय मतदान करता येत नाही. जरी सभागृहाचा सदस्य लोकसभा सभापती असलेत तरीसुद्धा त्यांना सर्वसाधारण मतदानामध्ये भाग घेता येत नाही. जर सभागृहामध्ये एखाद्या विधेयकावरती जर समान मतं पडलीत तर निर्णायक मत देण्याचा अधिकार हा लोकसभा सभापतींना असतो. त्यामुळे निर्णायक मत देण्यापुरतंच त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे दुसरं विधानसुद्धा काय करता येतं की ते बरोबर आहे. आणि तिसरं विधान आहे त्यास तिला सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने पारित केलेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. लोकसभा सभापती हे स्वेच्छेनं राजीनामा देऊन त्या पदावरून दूर होऊ शकतात, पण त्यांच्या इच्छेविरोधात पदावरून दूर करत असताना त्यामध्ये जर बघितलं तर साध्या बहुमताने सुद्धा त्यांना त्या पदावरून दूर करता येऊ शकतं. त्यामुळे तिसरं विधान जे आहे ते मतदान करून ठरावाद्वारे दूर करणं हे चुकीचं वाटतं. आणि चौथं विधान आहे त्यांचे तिचे स्थान उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. आता कालाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे स्थान त्यांचं उपपंतप्रधानापेक्षा वरचे आहे. हे काय की विधान चुकीचं ठरू शकते. त्यामुळं विधान बरोबर जर बघितलं तर हे ए आणि बीच विधान ह्या प्रश्नामध्ये काय होतं की बरोबर दिसून येऊ शकतं. त्यानंतरचा प्रश्न आहे तो खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत असा एक प्रश्न आहे. त्यामध्ये बघा पहिले आहे ते लक्षवेधी सूचना आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा तातडीच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधणे हा एक महत्त्वाचा त्यामध्ये लक्षवेधी सूचनेचा प्रस्ताव असतो. त्यानंतर स्थगन प्रस्ताव त्यामध्ये दिलेला आहे की सभागृह मुदत वेळ संपण्यापूर्वी स्थगित करणे. तिसरा प्रस्ताव आहे हक्कभंग प्रस्ताव. त्याच्यामध्ये सभागृहाची कार्यवाही जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसेल तेव्हा त्याकडे सभापतींचे लक्ष वेधणे. चौथा पर्याय हरकतीचा मुद्दा मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या आणि अपूर्ण उत्तराकडे सभापतीचे लक्ष वेधणे. तर यामध्ये जोड्या जुळत नाहीत. ह्यामध्ये पहिला पर्याय जर सोडला तर 3 जोड्या यामध्ये जुळू शकत नाहीत. कारण पहिला पर्याय जो आहे तो लक्षवेधी सूचना आहे तातडीच्या सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाच्या बाबीकडे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी एखादा सदस्य किंवा एखादा मंत्रीसुद्धा विरोधी पक्ष सदस्यसुद्धा या ठिकाणी लक्षवेधी सूचना सभागृहापुढे मांडू शकतो. तर स्थगन प्रस्ताव असा असतो की चालू असणारा एखादा विषय तो विषय तिथंच थांबवून ज्वलंत विषयावरती सभागृहाकडे मागणी करून त्याच्यावरती चर्चा घडवून आणणे म्हणजे स्थगन प्रस्ताव असतो. त्यामुळे सभागृहाची मुदत संपण्यापूर्वी स्थापित करणे हा त्यातला पर्याय होऊ शकत नाही. हक्कभंग प्रस्ताव असा असू शकतो की सभागृहाची कारवाई जेव्हा कामकाज पद्धतीच्या नियमानुसार चालत नसेल तेव्हा त्याकडे सभापती लक्ष वेधणे. सभापतीने लक्ष वेधण्यापेक्षा सभागृहाचं लक्ष वेधणं फार गरजेचं असतं. कारण का संसद सदस्यांना जे काही महत्त्वाचे अधिकार प्राप्त झाले असतात त्या अधिकारांचा जर भंग झाला तर त्या विशेष हक्कभंग प्रस्तावाद्वारे एखादा संसद सदस्य तो सभापतीकडे आणि सभागृहाकडे काय करतो की आपला प्रस्ताव मांडू शकतो. चौथा पर्याय हरकतीचा मुद्दा मंत्र्यांनी दिलेल्या चुकीच्या अपूर्ण उत्तराकडे सभापतीने लक्ष वेधणे. या ठिकाणी हरकतीचा मुद्दा म्हणजे एखाद्या मंत्र्यांना आपल्या खात्यासंदर्भात एखादी माहिती जर चुकीची किंवा दिशाभूल करणारी दिली असेल तर त्या संदर्भात एखादा सदस्य हरकतीचा मुद्दा उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधित करतो, सभापतींचं नव्हे. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं यामध्ये जर बघितलं तर चुकीचं विधान जर बघितलं जुळत नाही तर ते बी, सी आणि डी आहे. आणि जो पहिला पर्याय आहे तो योग्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही. त्यानंतरचा क्वेश्चन आहे तो खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. त्यामध्ये बघा पहिलं विधान आहे राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. हा एक विधान बरोबर नाही असं त्यांनी विचारलं. म्हणजे हे विधान काय आहे की बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मिती विधेयक असेल तर ते संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे एखाद्या घटक राज्यातून एखादा प्रांत जर स्वतंत्र राज्याची मागणी करत असेल तर त्या राज्याच्या विधानसभेकडून तो प्रस्ताव संसदेकडे आला पाहिजे. त्यासाठी पहिल्यांदा प्रस्ताव तो राष्ट्रपतीकडे जाऊ शकतो आणि राष्ट्रपतींच्या परवानगीशिवाय तो संसदेत मांडला जाऊ शकत नाही. म्हणजे हे वाक्य काय आहे की या ठिकाणी बरोबर आहे. दुसरं आहे ते राष्ट्रपतींना असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावे यासाठी पाठवले पाहिजे.
म्हणजे या निर्णयासंदर्भात संबंधित राज्य सरकार ठाम आहे का त्यामध्ये काय बदल करू शकते याच्या संदर्भात आपले जे काही विचार आहेत ते राष्ट्रपतींना संसदेत मांडण्यापूर्वी त्यांना काय करायचं कळवायचं. हे सुद्धा वाक्य काय की त्यामध्ये बरोबर आहे. त्यानंतर संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. हे वाक्य थोडंसं जरा चुकीचं आहे. कारण का जर एखाद्या घटक राज्याकडून त्यांच्या नवीन प्रांतातून राज्य निर्माण करणे किंवा घटक राज्याचं नाव बदलणे, घटक राज्याचे क्षेत्राचं नाव बदलणे किंवा जिल्ह्याचं नाव बदलणे असे ज्यावेळी एखादे प्रस्ताव संसदेसमोर येतात त्यावेळी संसद विशेष बहुमतापेक्षा ते साध्या बहुमताने काय करते की मंजूर करते. त्यामुळे हा जो प्रस्ताव आहे तो एखाद्या घटक राज्याच्या साध्या बहुमताने सुद्धा पास होऊ शकतो. त्यामुळे हे विधान काय चुकीचं ठरू शकतं. त्यानंतर चौथं, राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसते. संसद जर एखाद्या प्रांताला घटकराज दर्जा देत असेल तर एखाद्या राज्य विधिमंडळाचा कोणताही निर्णय किंवा विचार हा संसदेवरती बंधनकारक नसतो. त्यामुळे संसद स्वतःच्या स्वायत्त निर्णयानुसार किंवा स्वतःच्या विचारानं काय करत असते निर्णय घेत असते. त्यामुळे तिसरा पर्याय जो तो त्या ठिकाणी बरोबर होऊ शकत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय माहिती आयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे या संदर्भात हा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामध्ये बघा ती घटनात्मक संस्था असून तिच्यात एक मुख्य माहिती आयुक्त आणि पाचपेक्षा जास्त नाहीत इतके माहिती आयुक्त असतात. दुसरा पर्याय आहे त्यामध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. तिसरा पर्याय ते आपले पद 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. आणि चौथा पर्याय ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकत नाहीत. आता ह्या केंद्रीय माहिती आयोगाबाबतीत विचार केला तर हा आयोग 2005 साली माहिती अधिकार कायद्याअंतर्गत स्थापन केलेला आहे. तो घटनात्मक आयोग नाही. त्यामुळे पहिलं वाक्य जे आहे ते चुकीचं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण त्या पहिल्या वाक्यातच घटनात्मक हा शब्दप्रयोग बघितल्यानंतरच आपल्याला कळालं पाहिजे की वाक्य चुकीचं आहे. त्यानंतर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्तांची संख्या जर बघितली तर 3 पेक्षा जास्त नसते. इथं 5 पेक्षा जास्त नाहीत इतके दिले आहेत. म्हणजे हे सुद्धा पूर्ण वाक्य काय की चुकीचं आहे. म्हणजे पहिलं वाक्य हे काय आहे या प्रश्नातलं चुकीचं आहे. दुसरं मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त यांची नेमणूक गृहमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीवरून केली जाते. शिफारशीवरून राष्ट्रपतीद्वारे केली जाते. तर मुख्य माहिती आयुक्त असतील किंवा इतर माहिती आयुक्त असतील यांची नेमणूक करत असताना पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि विरोधी पक्षनेता यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती काय करतात निवड करतात. त्यामुळं गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती असते त्यांचा या ठिकाणी काहीही संबंध येऊ शकत नाही. त्यानंतर ते आपले पद 5 वर्षे किंवा वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत धारण करतात. आता या ठिकाणी 5 वर्षे बरोबर आहे पण वय वर्षे 70 जे दिले ते जरा चुकीचं आहे कारण त्या ठिकाणी 65 वर्षापर्यंत ती मुदत गृहीत धरलेली आहे. त्यामुळे तिसरं वाक्यसुद्धा काय आहे की या ठिकाणी चुकीचं आहे. आणि चौथं जे आहे ते पुनर्नियुक्तीस पात्र नसतात पण माहिती आयुक्त हे मुख्य माहिती आयुक्त म्हणून नेमणुकीस पात्र असतात परंतु ते माहिती आयुक्त पदाच्या कालावधीसह एकूण 5 वर्षापेक्षा जास्त काळ पद धारण करू शकतात. इतर माहिती आयुक्त जर असतील आणि त्यांना परत त्यांचा कालावधी संपला असेल तर त्यांना परत त्या मुख्य माहिती आयुक्त पदावरती घ्यायचं असेल तर त्यांना पुनर्नियुक्तीस पात्र ठरू शकतात. फक्त त्यांना मिळणारा कालावधी हा 5 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे चौथं वाक्य जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे असं वाटू शकतं. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे टिंबटिंब या परिस्थितीमुळे न्यायिक सक्रियतेला चालना मिळते आहे का. आता न्यायालयीन सक्रियता हा एक सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वाचा भाग आहे कारण का आपल्या देशामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ ही तिन्ही स्वतंत्र आणि स्वायत्त आहेत आणि ती एकमेकावरती अवलंबून आहेत. म्हणजे तिघांनीही कोणत्याही एकमेकाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. पण काही वेळा असं होतं की कायदे मंडळाकडून किंवा कार्यकारी मंडळाकडून जर अन्यायकारक वागणूक नागरिकांना मिळत असेल किंवा हक्काने अधिकारावरती बंधन घालत असेल तर अशावेळी बाकी त्या अधिकारांचं संरक्षण करण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करतं. त्यामुळं ही न्यायालयीन सक्रियता यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे न्यायालयीन सक्रियता याचा अर्थ काय की कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय ते योग्य आहेत का अयोग्य हे तपासून पाहण्याचा अधिकार त्यांना असतो आणि त्याच्यामध्ये तो निर्णय देत असतो. त्याला न्यायालयीन सक्रियता असं म्हणलं जातं. बऱ्याच वेळा न्यायालयीन सक्रियतेवरती काही लोक टीका टिप्पणी करतात कारण न्यायालयांची कार्यकक्षा ही एक स्वायत्त आहे. त्यांनी कार्यकक्षेमध्ये राहून काम करावं. कार्यकारी मंडळामध्ये किंवा कायदे मंडळाच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये असं होऊ शकतं. पण नागरिकांच्या हक्काने अधिकारावरती जर बंधने येत असतील तर अशावेळी न्यायालय हे संरक्षक म्हणून काम करत असतं. त्यामुळे त्यांना भाग घेणं गरजेचं आहे. तर ते कोणकोणत्या कारणामुळं चालना मिळते हे फार महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिला पर्याय दिला आहे जेव्हा विधिमंडळे आपली जबाबदारी पार पाडण्यात असफल ठरतात. म्हणजे कायदे मंडळामध्ये जी विधिमंडळ असतात ती विधिमंडळ जर नागरिकांच्या हक्काने अधिकाराचे किंवा इतर कायद्याचा दुरुपयोग करत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने कायदे अंमलात आणत असेल आणि त्याचा त्रास नागरिकांना होत असेल तर अशा वेळी बाकी त्या ठिकाणी न्यायालयीन सक्रियता हा जो काय भाग आहे तो
न्यायालयाकडून पार पाडला जाऊ शकतो. त्यानंतर आदांतरी विधिमंडळ असताना सरकार हे फारच कमकुवत व अस्थिर असते. बऱ्याच वेळा असं होतं की पूर्ण स्पष्ट बहुमत नसणारं एखादं सरकार सत्तेमध्ये आलं आणि ते इतर पक्षाच्या पाठिंबा घेऊन जर येत असेल तर अशा सरकारला स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे निर्णय घ्यायला खूप अडचणी येतात. मग अशा वेळी ते सरकार ते इतर पक्षांच्या निर्णयावरती अवलंबून असतात. समजा एखाद्या वेळेस त्या सरकारने निर्णय घेतला तर त्या इतर पक्षाला तो निर्णय योग्य वाटला असं काय सांगता येतं. त्यामुळे ते सरकारचा पाठिंबा काढून घेऊन सरकार अस्थिर करू शकतात. त्यामुळं बऱ्याच वेळा याच्यामध्ये नागरिकांच्याच अधिकाराची आणि हक्काची गळचेपी होते. त्यामुळं त्यांच्या अधिकारांनी हक्क अबाधित राहावे हा त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळं आदांतरी विधिमंडळ हे त्यामध्ये कारणीभूत ठरू शकतं. त्यानंतर तिसरा पर्याय, जेव्हा सरकार नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरते. बहुतांश वेळा असं होतं की सरकार जे आपल्याला घटनेनं अधिकार नागरिकांना दिलेत त्या अधिकारांचं संरक्षण करणं हे कार्यकारी मंडळाच्या हातात असतं. त्यांच्याकडून मिळणारे जे हक्क आणि अधिकार आहेत ते नागरिकांना योग्य पद्धतीने मिळतात का नाही त्यांनी पाहणं गरजेचं आहे. पण बहुतांश वेळा काही केसेसमध्ये असं घडलेलं आहे की याच्यामध्ये नागरिकांना सरकारकडून बऱ्याच वेळा मनस्ताप पण झालं आहे. त्याच्या संदर्भात जर विचार केला तर त्या अधिकारांचे संरक्षण करण्यात अपयशी जर सरकार ठरलं तर न्यायालय बाकी त्यामध्ये हस्तक्षेप करू शकतं. आणि चौथा पर्याय त्यामध्ये असा आहे की जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्देशासाठी न्यायालयाचा दुरुपयोग करतात. आता या ठिकाणी जेव्हा सत्तारूढ पक्ष आपल्या अंतस्थ उद्देशासाठी न्यायालयाचा इथं उल्लेख केलेला आहे या ठिकाणी, मग न्यायालयाचा दुरुपयोग करण्याचा अधिकार हा शक्यतो सत्तारूढ पक्ष करू शकत नाही, तो जनतेचा दुरुपयोग करू शकतो. आणि त्यामुळे बहुतांश वेळा हे वाक्य काय ती चुकीची ठरू शकते. आता न्यायालयीन सक्रियता ही जी काय संकल्पना आहे ती 1979 मध्ये आपल्या देशामध्ये उदयास आली. न्यायमूर्ती कृष्ण अय्यर यांनी पहिल्यांदा ही संकल्पना उदयास आणली आणि त्याला न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती भगवती यांनी काय केले की ती प्रत्यक्षात वापरात आणली. आणि त्यामुळं जनहित याचिका असेल किंवा न्यायालयीन सक्रियता असेल ह्या न्यायालयाच्या एक अतिशय सक्रिय बाजू आहेत की ज्या जनमानसामध्ये अतिशय लोकप्रिय आणि हक्क आणि अधिकाराची जाणीव करून देणार आहेत. त्यामुळं या 3 परिस्थितीमुळे न्यायालयीन सक्रियतेला काय होतं की चालना मिळू शकते. ओके. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे तो खालील तरतुदी विचारात घ्या. हा एक क्वेश्चन आहे. त्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी महत्त्वाचं विचारलं की वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. हा एक प्रश्न आहे. म्हणजे 4 पर्याय वाचल्यानंतर खालचा जो वाक्य आहे ते वाक्य प्रश्नार्थक स्वरूपाचं आहे ते विद्यार्थ्यांनी निश्चित ध्यानात घेणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये बघा शेष अधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. शेष अधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत असं एक त्यामध्ये आहे. त्यामुळं जर बघितलं संघराज्य पद्धतीमध्ये अधिकाराची विभागणी केलेली असते. त्यामध्ये केंद्रसूची, राज्यसूची आणि समवर्सूची असे 3 प्रकार असतात. आणि शेष अधिकार म्हणजे या सूचीमध्ये जे शिल्लक राहिलेले विषय आहेत त्यांच्यावरती कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार हा केंद्र सरकारकडे असतो, केंद्र शासनाकडे. त्यामुळे हे वाक्य काय की त्यामध्ये बरोबर आहे. अधिकारांची विभागणी घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली जाते. म्हणजे ज्यामध्ये दुहेरी शासन व्यवस्था असते, सत्ता विभाजन असतं, ही संघराज्याचे एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे अधिकार विभागणी. आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचा समन्वय साधण्यासाठी ते अधिकार विभागणी योग्य आहे. राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णायक नकार अधिकार वापरतात. हे पण आहे कारण घटक राज्याकडून आलेलं एखादं विधेयक असेल त्याच्यावरती नकार अधिकार व्हेटो वापरण्याचा अधिकार त्यांना असतो. आणि केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव सीमानी क्षेत्रामध्ये बदल करू शकते. आता यातलं जो पर्याय आहे त्यामध्ये दिलेला केवळ कोणत्या तरतुदी नसल्या तर भारतीय राज्यघटना अधिक संघराज्य झाली असते. म्हणजे या तरतुदी आहेत म्हणून काय की संघराज्यात्मक स्वरूपाची बनले. म्हणजे त्यामध्ये A, C आणि D पर्याय हा जो आहे तो त्यामध्ये असणं गरजेचं आहे. ओके. त्याच्यानंतर एक प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती बाब ही भारतातील आंतरराज्यीय परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेली आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न यामध्ये. आता आंतरराज्यीय परिषदेविषयी बोलायचं म्हटलं तर ही परिषद ज्यावेळी 1983ला इंदिरा गांधी यांनी केंद्र राज्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी सरकारी आयोग स्थापन केला होता, त्या आयोगाच्या शिफारशीमध्ये केंद्र राज्य संबंधासंदर्भात आंतरराज्यीय परिषद स्थापन करावी अशी त्यामध्ये शिफारस होती. ती शिफारस 1989ला ज्यावेळी त्यांनी अहवाल सादर केला त्यावेळी 1990ला तत्कालीन पंतप्रधान VP सिंग यांनी ही विचारात घेतली आणि आंतरराज्य परिषद स्थापन केली. आंतरराज्य परिषदेमध्ये जे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते पंतप्रधान असतात आणि प्रत्येक घटक राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी सदस्य असतात. तर त्या आंतरराज्य परिषदेच्या माध्यमातून जे काही तंटे असतात ते मिटवण्याचं काम केलं जातं आणि त्या तंट्यांच्या माध्यमातून राज्यामध्ये केंद्र राज्यामध्ये संबंध चांगले प्रस्थापित करणं हा त्यातला उद्देश असतो. आता त्यामध्ये एक महत्त्वाचे वाक्य बघा की या आंतरराज्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातून वगळलेले कोणतं त्यामध्ये क्षेत्र आहे.
म्हणजे पहिल्या राज्यामध्ये तंटे उद्भवले असतील त्यावर चौकशी करणे आणि त्यावर सल्ला देणे हे एक आंतरराज्यीय परिषदेचे महत्त्वाचं काम आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर कोणत्याही आंतरराज्य नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करणे. या वाक्यामध्ये थोडीशी जरा संदिग्ध आहे, कारण का हे पूर्वी होतं, पण बहुतांश वेळा जर आंतरराज्य परिषदेच्या माध्यमातून जर समजा हे तंटे मिटले नाहीत तर हे तंटे सर्वोच्च न्यायालयाकडे वर केले जातात. आणि त्याच ठिकाणी आत्ता अलीकडच्या काळामध्ये हरित न्यायालय स्थापन केलं आहे की त्या हरित न्यायालयाकडे तंटे वर केले जातात. विशेष करून प्रत्येक राज्यामध्ये नदी वाटप संदर्भात आंतरराज्य नद्या जे पाणी वाटप आहे त्या संदर्भात वाद चालूच आहे. उदाहरण महाराष्ट्रामध्ये कृष्णा लावत असेल, कावेरीवर नदी वाटप असेल, या संदर्भात बहुतांश वेळा आंतरराज्य परिषदेमध्ये निर्णय घेत असताना अडचणी आल्या आणि त्यामुळे आंतरराज्य परिषद त्या ठिकाणी कमी पडले. त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपले निर्णय हरित लवादाकडे सुपूर्द करून त्या संदर्भात निर्णय घेण्याचे हे दिले. त्यामुळं हा जो काय कार्यक्षेत्रातून वगळलेला आहे तो पर्याय दुसरा आहे. कारण का आंतरराज्य नद्यांचा पाण्याचा वापर, वाटप किंवा नियंत्रण याबाबत कोणते तंट्याच्या अभिनिर्णयाकरता तरतूद करणे हे आता सध्या आंतरराज्य परिषदेचं काम राहिलेलं नाही. त्यानंतर राज्यापैकी सर्वांचा किंवा काहींचा अथवा संघराज्य किंवा एक किंवा अधिक राज्य यांच्यात सामायिक हितसंबंध आहे अशा विषयाबाबत अन्वेषण करणे आणि चर्चा करणे. अन्वेषण करणे म्हणजे माहिती काढणे आणि त्याच्यावर चर्चा करणे, हा सुद्धा एक विषय किंवा ही बाब आंतरराज्य परिषदेच्या अखत्यारीत येऊ शकते. त्यानंतर अशा कोणत्याही विषयावर शिफारस आणि विशेषतः त्या विषयाबाबतचे धोरण आणि कारवाई यांचा अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधण्याकरता शिफारस करणे, ही सुद्धा शिफारस आंतरराज्य परिषद करू शकते. म्हणजे यामध्ये दुसरा पर्याय जो आहे तो आता आंतरराज्य परिषदेच्या कार्यकक्षेतून वगळलेला आहे. तसं पाहायला गेलं तर हा चालू घडामोडीशी निगडीत असणारा प्रश्न येऊ शकतो राजकीय घडामोडीमध्ये. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुद्धा चालू घडामोडी वाचत असताना राजकीय घडामोडीसुद्धा या अभ्यासाला हरकत नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे विशेष अधिकार समिती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही असं दिलं आहे. यामध्ये आता लोकसभेचं कामकाज चालवण्यासाठी ज्या वेगळ्या प्रकारच्या समिती असतात त्यापैकी एक समिती म्हणजे विशेष अधिकार समिती असते. या समितीला काही विशेष अधिकार प्रदान केले असते की ज्याचा वापर कामकाजामध्ये ही समिती करत असते. त्यामध्ये बघा, लोकसभेचा नियम 222 नुसार विशेष अधिकार समिती असते आणि राज्यसभेचा नियम 187 नुसार विशेष अधिकार समिती स्थापन केली जाते. म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये 222 आणि 187 कलमान्वये काय केली जाते की ही समिती स्थापन केली जाते. त्यानंतर लोकसभेत 15 सदस्य असलेली विशेष अधिकार समिती ही सभापती नामनिश्चित करतात. म्हणजे लोकसभेमध्ये असणारे जे काय महत्त्वाच्या समिती आहेत त्या स्थापन करण्याचा अधिकार हा लोकसभा सभापतींनाच असतो आणि या समितीमध्ये जवळपास 15 सदस्य असतात. म्हणजे हे सुद्धा वाक्य काय की बरोबर आहे. तिसरं बघा, राज्यसभेत उपाध्यक्ष हेच विशेषाधिकार समिती प्रमुख असतात ज्या समितीत 15 सदस्य असतात. आता इथं बाकी एक यामध्ये एक शब्द वेगळा आहे सदस्यांच्या बाबतीत की राज्यसभेत विशेषाधिकार समिती असते पण त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष असतात, राज्यसभा उपाध्यक्ष, पण समितीमध्ये सदस्य असतात ते 15 ऐवजी 8 सदस्य असतात. त्यामुळे 15 हा जे सदस्याचा पर्याय ते वाक्य काय होतं चुकीचं ठरलं जाऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे म्हणजे राष्ट्रीय युवक धोरणाबाबत खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रीय युवक धोरण भारतामध्ये केव्हा लागू झालं, त्याची उद्दिष्टे काय, युवकांची उद्दिष्टे काय या संदर्भात या युवक धोरणामध्ये चर्चा केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रीय युवक धोरण हे पंतप्रधान राजीव गांधी यांचे एक स्वप्न होतं. त्यांनी 1986 याशिवाय चर्चा केली होती पण तो कायदा करण्यात आला नव्हता, स्वीकार करण्यात आला नव्हता. हा स्वीकार 1988 करण्यात आला. म्हणजे पहिलं वाक्य जे आहे या प्रश्नामधील राष्ट्रीय युवक धोरणाचा सर्वप्रथम स्वीकार 1986 करण्यात आला. हे वाक्य चुकीचे. 1988 साली या धोरणाचा पहिल्यांदा सरकारनं स्वीकार केला. त्यानंतर 2003 धोरणानुसार युवकांची व्याख्या 15 ते 35 वयोगटातील व्यक्ती अशी केली गेली. आता पूर्वीच्या याच्यामध्ये जर बघितलं तर पूर्वी 15 ते 35 वयोगट होतं पण 2003 हे बदलून 15 ते 30 करण्यात आलं आणि त्यानंतर 2014 धोरणानुसार युवकाचा वयोगटाची व्याख्या 15 ते 29 वर्षे अशी केली गेली. आता युवकांचं जे काय वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा गृहीत धरली तर कॉमनवेल्थ संघटनेनं 15 ते 29 वर्षाची ही गृहीत धरली आहे, तीच आपण या ठिकाणी काय केले की गृहीत धरले. म्हणजे तिसरा पर्याय त्या ठिकाणी काय की योग्य आहे असं म्हणायला काय हरकत नाही. कारण युवकांचं कल्याण करण्यासाठी राष्ट्रीय युवक धोरण राबवणं फार गरजेचं आहे. त्यासाठी आजूबाजूला असणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेऊन, त्यांच्या बाह्य परिस्थितीचा आढावा घेऊन, त्यांच्यामध्ये असणाऱ्या उपजित गुणांचा आढावा घेऊन त्या ठिकाणी त्यांचा विकास करणं हा त्या राष्ट्रीय युवक परिषदेचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. आता यामध्ये विधान हे बघा, राज्यघटनेच्या अनुच्छेद 111 हे अर्थविधेयकाच्या
व्याख्येच्या संदर्भात आहे. अनुच्छेद 117(3) खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते आणि अनुच्छेद 117 खाली श्रेणीबद्ध झालेले विधेयक राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही. आता यामध्ये योग्य विधान जर बघितलं तर बी आणि सी विधान योग्य आहे असं यामध्ये असायला दिसून येऊ शकतं. कारण का राज्यघटनेचे अनुच्छेद 111 विधेयकाच्या व्याख्येच्या संदर्भात जर बघितलं आणि अनुच्छेद 117(3) मध्ये श्रेणीबद्ध वित्त विधेयक हे केवळ लोकसभेत मांडले जाऊ शकते असं नाही तर राज्यसभेत पण मांडले जाऊ शकते ती विधेयक. 117 खाली श्रेणीबद्ध झालेले वित्त विधेयक राज्यसभा असंमत अथवा दुरुस्त करू शकत नाही, दुरुस्त करू शकते नाही असं म्हणता येऊ शकत नाही. त्यानंतरचा क्वेश्चन आहे तो म्हणजे खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही. त्यामध्ये विधान बघा, अनुच्छेद 200 अन्वये राज्यपाल विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राज्य विधिमंडळामध्ये एखादे विधेयक जर पारित झालं असेल तर ते विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राज्यपाल कलम 200 अन्वये काय करू शकतात की विचारार्थ ठेवू शकतात. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवल्यास राज्यपालास निर्देश देऊ शकतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की राज्य विधिमंडळाचे जे विधेयक आहे ते राष्ट्रपतीकडे जर निर्णयासाठी पाठवलं आणि त्यांनी जर पुनर्निर्णय दिला तर राज्यपालांना काही आदेश देऊ शकतात. त्या आदेशानुसार एखाद्या घटक राज्यामध्ये सरकार स्थापन करण्याचा आदेश सुद्धा असतो किंवा आहे ते सरकार बहुमताच्या अभावी बरखास्त करणे हा सुद्धा आदेश असू शकतो आणि त्यामुळं आदेशाचं पालन करणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे. त्यामुळे निर्देश राष्ट्रपती त्यांना देऊ शकतात. त्यानंतर तिसरा पर्याय जे आहे ते जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक असते. हे वाक्य यामध्ये चुकीचं आहे. कारण केंद्र सरकारनं जर एखादं विधेयक समजा मंजूर अथवा नामंजूर करून पाठवलं, त्यामध्ये मंजूर करून पाठवलं आणि राष्ट्रपतींनी त्याच्यावरती नामंजुरीचा आपला निर्णय दिला तर ते विधेयक आहे तसं मंजूर करून लोकसभा काय करू शकते की राष्ट्रपतीला पुनर्निर्णयासाठी पाठवू शकते. पण त्यावेळी तो पुनर्निर्णय राष्ट्रपती बंधनकारक असतो. हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण एकदा परत पडलेले विधेयक दुसऱ्यांदा राष्ट्रपती नाकारू शकत नाहीत. कारण 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 मध्ये हे निर्णय फक्त लोकसभेसाठी पारित केला, ते राज्य विधिमंडळासाठी केलेला नाही. त्यामुळं जर एखादं विधेयक राज्य विधिमंडळानं पाठवलं आणि त्याच्यावरती समजा जर त्यांनी पुनर्निर्णय देण्यासंदर्भात जर ते विधेयक परत राष्ट्रपतींनी पाठवलं तर बंधनकारक राहू शकत नाही. चौथा पर्याय त्यामध्ये राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकास राष्ट्रपतींनी किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबद्दल राज्यघटनेमध्ये कोणतीच कालमर्यादा घातलेली नाही. राष्ट्रपती एखादे विधेयक 14 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये, 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये किंवा किती पण कालावधीमध्ये एखादे विधेयक राज्य विधिमंडळाचं परत पाठवू शकतात किंवा त्याच्यावरती निर्णय घेऊ शकतात. त्यांना कुठल्याही प्रकारचं कालावधीचा बंधन घातलेलं नाही. त्यामुळे तिसरा पर्याय तो या प्रश्नामध्ये काय चुकीचा आहे असं दिसतं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे. आपल्या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश नेमणूक करताना काही निकष आहेत, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाची नेमणूक करताना काही निकष आहेत. त्या निकषामध्ये कोणता निकष चुकीचा आहे या ठिकाणी हा प्रश्न विचारला आहे. त्यामध्ये बघा, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावरती असली पाहिजे. भारतामध्ये कुठल्याही प्रादेशिक क्षेत्रामध्ये न्यायिक पदावरती किमान 10 वर्षे त्यांनी काम केलं पाहिजे. विशेष म्हणजे पहिला पर्याय तो भारतीय नागरिक असावा आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्षे न्यायिक पदावर असली पाहिजे किंवा त्या व्यक्तीने उच्च न्यायालयात किमान 10 वर्षे वकिली केली असली पाहिजे. कारण वेगवेगळ्या खटल्यांचा त्या व्यक्तीकडे अनुभव असला पाहिजे की उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपदी काम करत असताना राज्यातून येणाऱ्या खटल्यासंदर्भात योग्य निर्णय द्यावा हा त्या पाठीमागचा उद्देश असतो. त्यासाठी त्यांना किमान 10 वर्ष उच्च न्यायालयामध्ये वकिली करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. हा निकष चुकीचा आहे. कारण पूर्वीच्या काळात निकष होता पण नंतरच्या कालखंडामध्ये निकष बदलण्यात आला. फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हा निकष काय होतो, लागू पडतो. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना हा निकष लागू पडत नाही. त्यामुळे हा निकष चुकीचा आहे. त्यामुळे तिसरा पर्याय त्यामध्ये योग्य वाटतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारला जाणार नाही ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात आहे. यामध्ये पर्याय दिले 30, दुसरा पर्याय 16, तिसरा 28 आणि चौथा 29. तर यामध्ये 29 कलमामध्ये असं सांगितलेलं आहे की राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या
किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास किंवा धर्म, जात, वंश आणि भाषा याच्या आधारावरती भेदभाव करता कामा नये किंवा प्रवेश नाकारता कामा नये. त्यामुळं 28 कलम जे आहे ते किंवा 16 कलम समान संधी असेल किंवा 30 कलम जे आहे शैक्षणिक व सांस्कृतिक हक्कामधलं आहे की त्याच्यापेक्षा वेगळं हे या ठिकाणी 29 कलमामध्ये त्याचा काय केला की उल्लेख स्पष्टपणे केला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना 30 आणि 29मध्ये कन्फ्यूज झालं असेल आणि काही विद्यार्थ्यांनी 30 हा पर्याय दिला असेल, पण 29 एक कलमामध्ये त्याची तरतूद केलेली आहे. त्यामुळं हा प्रश्न तसा बघायला तर सोपा वर्गणी वाटत असला तर हा 5वा प्रश्न आहे, हा विद्यार्थ्यांच्या ध्यानात आलाच असेल. त्यानंतरचा एक क्वेश्चन आहे तो म्हणजे भारतातील प्रतोदविषयी योग्य विधाने निवडा. त्यामध्ये पर्याय दिले आहेत बघा. कायदे मंडळातील सभागृहात पक्षातील सदस्यांचे शिस्त आणि वर्तन यासाठी प्रतोद जबाबदार असतो. यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी आहे की सत्ताधारी पक्ष किंवा इतर पक्ष हे आपल्या पक्षाच्या वतीने जे सदस्य असतात त्या सदस्यांच्यावरती नियंत्रण किंवा शिस्त ठेवण्यासाठी आपल्या पक्षातील ज्येष्ठ अनुभवी अभ्यासू व्यक्तीची पक्ष प्रतोद म्हणून नेमणूक करतात. म्हणजे सभागृहामध्ये कोणते प्रश्न विचारायचे, कोणत्या प्रश्नांना कशी उत्तर द्यायची या संदर्भाचं मार्गदर्शन करण्याचं काम पक्ष प्रतोद करत असतात. त्यामुळं या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी ही विधान पहिलं काय आहे की योग्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. दुसरं बघा, भारताने ही संकल्पना ब्रिटिश संसदीय प्रणालीकडून घेतलेली आहे. हे सुद्धा विधान बरोबर आहे, कारण भारतीय शासन प्रणालीमध्ये ब्रिटिश शासन संस्थेचा बहुतांशीय भाग आपण घेतलेला आहे राज्यघटनेमध्ये आणि त्याच्यातलाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे हा पक्षी प्रतोद आहे. त्यानंतर अतिरिक्त प्रतोदाच्या सहाय्यासह एक मुख्य प्रतोद असतो. म्हणजे समजा त्या ठिकाणी मुख्य प्रतोद आणि त्याला सहाय्य करणारे प्रतोद असतात. समजा सभागृहामध्ये एखाद्या दिवशी जर दोन्हीपैकी एक पक्षप्रतोद हजर नसतील तर त्या एका पक्षप्रतोदनं इतर सदस्यांना काय करायचं, मार्गदर्शन करायचं आणि त्या संदर्भात प्रश्न विचारण्याची किंवा प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचे त्या संदर्भात त्यांना सल्ला द्यायचं हे काम केलं जातं. आणि चौथा आहे त्यामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीवेळी प्रतोद खासदार आणि आमदार यांना विशिष्ट रीतीने मत देण्यासाठी निर्देशित करू शकत नाहीत. राष्ट्रपती निवडणूक ही कशी आहे की निर्वाचन मंडळाच्या माध्यमातून केली जाते. विशेष म्हणजे लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य आणि राज्याच्या विधानसभा सदस्यांनी निवडणूक आहे. त्या ठिकाणी बाकी सभागृहाचे पक्षप्रतोद यांना कुठल्याही प्रकारे त्यांना आदेश देण्याचं काम ते करू शकत नाहीत. त्यांच्या स्वायत्ताने पक्षाच्या सल्ल्याने ते काय करू शकतात की मतदान प्रक्रियेमध्ये पार पाडली जाऊ शकते. तर अशा माध्यमातून ही चारही पर्याय काय की यामध्ये योग्य असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये राज्यघटना या विषयावरती जवळपास 16 प्रश्न आयोगाने यावर्षी विचारले आहेत. ह्या 16 प्रश्नांची योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने जर उत्तरं तुमची बरोबर आली असतील तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला स्कोरिंगमध्ये हा विषय नक्कीच मदत करू शकतो. त्यामुळं येणाऱ्या कंबाईन परीक्षेला सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्नांचे स्वरूप राहू शकेल आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी कन्सेप्ट किंवा संकल्पना कशा क्लिअर होतील किंवा कशा त्यामध्ये आपल्याला स्पष्ट होतील त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर आज या सेशनमध्ये आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या राज्यघटना या विषयासंदर्भात असणाऱ्या प्रश्नांची चर्चा केली आणि हे संभाव्य प्रश्नांची उत्तर आहेत. आता आयोग दोन दिवसामध्येच आपल्याला आन्सर की डिक्लेअर करेल. त्यानुसार ह्या प्रश्नांच्यामध्ये 1-2 प्रश्नामध्ये चेंज होऊ शकेल, नाहीतर बाकीचे प्रश्न हे त्या ठिकाणी बरोबर येतील अशी आम्हाला खात्रीच आहे. कारण का यामध्ये जे प्रश्नांची उत्तरं आम्ही शोधलीत ती पुस्तकातून आणि शालेय पुस्तकातूनच ती शोधली आहेत. त्यामुळं आयोगाच्या उत्तर तालिकेशी 100% आमची उत्तर तालिका जुळला असं म्हणणं चुकीचं आहे, पण निदान 80 ते 90% त्यामध्ये प्रश्न बरोबर येऊ शकतील. तरी विद्यार्थ्यांनी ह्या प्रश्नांचं स्वरूप बघून त्या पद्धतीने काय करावं की नेक्स्ट परीक्षेचा अभ्यास करायला काय हरकत नाही. धन्यवाद.